नमस्कार. मी आज इथे गोव्याच्या पद्धतीची कर्लीची कढी बनवत आहे आणि गाबोळी फ्राय करत आहे. त्यासाठी मी मोठी कर्ली मार्केटमधूनच कापून आणली आहे. तिरकस कापून दिलेली आहे आणि गाबोळी घेतली आहे. सर्वात आधी मी कर्ली फ्राय करून घेते. त्यासाठी आलं लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट केलेली आहे आणि ती माशांच्या तुकडींना व्यवस्थित लावून घेतली आहे. आता उरलेला मसाला मी गाबोळींना लावून घेते. अशा प्रकारे गाबोळीला मसाला लावून झालेला आहे. आता प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ आणि रवा, त्यात लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि कर्लीच्या तुकडींना लावून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित रवा लावून घेतलेला आहे. इथे तव्यावर तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यात तुकडा तळायला ठेवते आणि गाबोळीला पण रवा लावून घेते आणि तव्यावर फ्राय करायला ठेवते. एका बाजूने तळून झालेलं आहे. आता मी दुसऱ्या बाजूने तळून घेते. गाबोळी पण परतून घेते. तुकड्या छान खरपूस फ्राय करून झालेले आहेत. गाबोळी पण फ्राय करून झालेली आहे. आता मी काढून घेते. कढीसाठी मी वाटप तयार करत आहे. त्यासाठी खोबरं, धणे, चिंच, लाल मिरच्या आणि हळद घालून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात हिरव्या मिरच्या घालते आणि तिरफळ घालते. गॅसवर उकळायला ठेवते. कढीला उकळी आलेली आहे. वरून 3 कोकमं घालते, मिक्स करून घेते आणि छान उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. कढीला उकळी आलेली आहे. आता त्यात साफ करून ठेवलेले कर्लीचे तुकडे घालते आणि मासे शिजेपर्यंत मी कढी उकळून घेते. मासे शिजलेले आहेत. कढी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.